नमस्कार. आरोग्यविषयक कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण ह्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत अकाली केस गळती आणि टक्कलपणा. आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले केशविकार तज्ञ डॉक्टर सतीश वैष्णव. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर सतीश वैष्णव यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर सतीश वैष्णव यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर सतीश वैष्णव हे हेअरडॉकचे संस्थापक आहेत आणि गेल्या 35 वर्षांपासून हेअरडॉक ही संस्था कार्यरत आहे आणि ह्या ठिकाणी कुठल्याही केसांच्या समस्येवरती खूप चांगल्या पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत. आणि गेल्या 35 वर्षांमध्ये जवळपास 50,000 पेक्षाही अधिक जणांनी ह्या ठिकाणी येऊन हेअरडॉकमध्ये येऊन ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांना खूप चांगले असे रिझल्ट्सही मिळालेले आहेत. आणि विशेष म्हणजे हेअरडॉक हे ISO प्रमाणित आहे. डॉक्टर सतीश वैष्णव यांना केशरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. दिल्ली येथे पॉंडिचेरीचे गव्हर्नर इकबाल सिंग यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. चला तर आज आपण एकूणच अकाली केस गळती आणि टक्कलपणा ह्या विषयावरती चर्चा करूयात. मात्र तत्पूर्वी तुम्हाला जर केसांची समस्या भेडसावत असेल, तुम्ही तरुण असाल, वयोवृद्ध असाल तर काळजी करू नका, कारण हेअरडॉकमध्ये सर्व वयाच्या लोकांसाठी ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आणि त्यासाठी तुम्ही संपर्क आत्ताच लिहून घ्या. 8431117777 ह्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. पुणे इथे 2 ठिकाणी हेअरडॉकचे क्लिनिक्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ठाण्यातल्या चरईमध्ये आणि औरंगाबादच्या वीर सावरकर चौकामध्ये हेअरडॉकचं क्लिनिक आहे. तेव्हा लगेचच तुम्ही हा कार्यक्रम झाल्या तुम्ही संपर्क साधू शकता आणि संपर्क साधून ह्या हेअरडॉकमध्ये येऊन केसांच्या विविध समस्यांवरती ट्रीटमेंट घेऊ शकता. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हेअरडॉकबद्दल तर चर्चा करणारच आहोत, मात्र आज आपल्या सगळ्या एकूणच जगामध्ये केसांची समस्या ही एक मोठी समस्या बनलेली आहे. मग यामध्ये तरुण गट असेल, वयोवृद्ध असतील, साधारण 35, 40, 50च्या आसपासमधला जो गट आहे तो असेल, ह्या सगळ्यांनाच ह्या समस्येने अक्षरशः भेडसावून टाकलं आहे. मात्र केस गळती होते किंवा टक्कलपणा येतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याबद्दल काय सांगाल? टक्कलपण येणं म्हणजे केस गळणं सुरू असते आणि ॲक्च्युली केस गळाल्यानंतर त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या केस येत असतात. हेअर सायकलच्या नियमाप्रमाणे हेअर सायकलचे 3 स्टेजेस असतात: ॲनाजन फेज, कॅटाजन फेज, टेलोजन फेज. म्हणजे केस एक ग्रोईंग फेज असते, एक स्टॅग्नंट फेज असते, एक फॉलिंग फेज असते. ज्यावेळेस ग्रोईंग फेज जी आहे ती स्लो होऊन जाते, फॉलिंग फेज जास्त होते, म्हणजे केस गळत आहेत त्या ठिकाणी नवीन येत नाही, तर हळूहळू थोडा विरळपणा यायला लागतो, तर मग त्याला टक्कलपण म्हटलं जातं. स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये भांगेतनं हा प्रकार दिसतो जास्त करून, त्याला ॲलोपेशिया डिफ्युजा म्हटलं जातं. तर पूर्वी प्रॅक्टिसिंग ॲज अ ट्रायकोलॉजिस्ट सिन्स लास्ट 35 इयर्स, पूर्वी आम्ही बघायचो की 45-50च्या नंतर केस गळती किंवा टक्कलचे केसेस दिसायचे. आणि आता तर आम्ही बघतो टीनेजर्स 17-18 वर्षाच्या मुलांना टक्कलपण, केस गळती, डॅन्ड्रफ असे प्रकार दिसायला लागतात. टक्कलपण जे पुढच्या वयात दिसायचं ते आजकाल कमी वयात दिसायला लागलं. याला अकाली टक्कलपण म्हटलं जातं. याचे अनेक कारणं आहेत, जसं की स्ट्रेसफुल लाईफ, लहान मुलांनासुद्धा म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मुलांनासुद्धा खूप अभ्यास करावा लागतो, रात्र जागरण करावं लागतं, क्लासेस हे करायचे, त्याच्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होतं, जेवण वेळेवर होत नाही, झोप कमी होते. या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि नॅचरली केसांवर होतो. केस गळायला लागतात, विरळ व्हायला लागतात. तर आणि याचा पुढे चालून असा परिणाम होतो की हे मुलं त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या फॅकल्टीमध्ये मास्टर्स असतात, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातात किंवा काही व्यवसाय आहे जसं जिथं प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं आहे, त्या ठिकाणी त्यांचे विरळ केसांमुळं त्यांची चांगली अपॉर्च्युनिटी हातची जाते किंवा इंटरव्ह्यू फेस करताना ते स्वतःला इन्फिरियर फील करतात, म्हणजे आत्मविश्वास नसतो टक्कलपणमुळे. तर केसांचे जे समस्या आहेत तर सगळ्यात मुख्य मुद्दा हा आहे की आत्मविश्वास गमावला जातो. स्त्रियांमध्ये विरळ केस व्हायला लागले तर ते काही फंक्शन्स जायचं टाळतात. असं बरेच स्त्रिया रडून सांगतात आमच्याकडं
की सर हे विरळ केसांमुळे मी त्या लग्नात नाही गेली, माझ्या भावाच्या लग्नात नाही गेली, माझ्या, आणि नंतर मग जेव्हा त्यांना आपल्या ट्रीटमेंटनी फायदा होतो, असे सांगलीचे एक पेशंट आहेत आपले, ते इतकं म्हणजे आले त्यावेळेस रडत सांगत होते. नंतर त्यांना पूर्ण केस आल्यानंतर ते वैयक्तिक भेटायला आले मुद्दाम, की मी आता सगळ्या कार्यक्रमाला जाते सर, तुमच्यामुळे खूप छान वाटतंय. अगदी अशा अनेक खरं तर महिलांना समस्या भेडसावत असतात, कारण की केसांमुळे बाहेर जाणं कठीण होतं, अनेकांना चाई होते, पॅचेस निर्माण होतात, काही काहींचे एक साधारणतः प्रेग्नन्सीमध्ये केस गळायला सुरुवात होते, काही काहींना थायरॉईड आणि आजकाल तर PCOD आणि PCOS हे तरुण मुलींमध्ये आज मोठ्या प्रमाणात दिसतंय. तर त्यांना देखील खरं तर केस गळतीला खरं तर सामोरं जावं लागतं. अशा केसेसमध्ये देखील आपण ह्या हेअर डॉकमध्ये येऊन ट्रीटमेंट करू शकतो आणि ती ट्रीटमेंट नक्कीच त्यांच्या फायद्याची असू शकते. त्या ट्रीटमेंटबद्दल तर मला जाणून घ्यायचं आहे, मात्र हेअर डॉकच्या वैशिष्ट्यांबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? हेअर डॉकचं वैशिष्ट्य आहे की हे एक नॅचरल ट्रीटमेंट आहे, एकदम सेफ आहे, कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही. आणि जे हेअर ग्रोथ होतं ते नॅचरल हेअर ग्रोथ असल्यामुळे नैसर्गिक केस उगवतात. ज्या ठिकाणी केस नव्हते तिथं नैसर्गिक केस उगवतात आणि कुठल्या प्रकारची सर्जरी नसते, शस्त्रक्रिया कुठली नसते. जसं ते हळूहळू केस जाताना दिसले होते तसं नवीन केस येताना दिसतात पेशंटला. तर याचं कारण असं आहे की प्रत्येक पेशंटचं ॲनालिसिस प्रॉपर केलं जातं, प्रत्येकाला कस्टमाइज ट्रीटमेंट दिलं जातं, कारण प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. ते स्कॅनिंग केले जातं, त्याच्यामध्ये हेअर रूटचं, हेअर फॉलिकलचं स्टेटस समजतं, त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये त्याचं कारण शोधलं जातं, त्याच्या शरीरात काय डेफिशियन्सी आहे ते समजतं, मग त्या हिशोबाने त्याला ट्रीटमेंट दिली जाते. तर ट्रीटमेंट जी दिली जाते, केस शरीराचाच भाग आहे, शरीरामध्ये काही गोष्टींची कमतरता निर्माण झाली तर केस जातात, तर त्याला दुहेरी उपचार द्यायला लागतं की ओरल ट्रीटमेंट पण द्यायला लागतं, एक्सटर्नल ट्रीटमेंट द्यायला लागतं. ओरली मेडिसिन्स दिले जातात, त्याच्यानंतर एक्सटर्नली मेडिकेटेड ऑइल दिलं जातात, मेडिकेटेड शॅम्पू दिले जातात, त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट दिले जातात, लेटेस्ट रूट ग्रोथ ट्रीटमेंट दिले जातात. हे असं एक कम्प्लीट ट्रीटमेंट दिल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम परमनंटली सॉल्व्ह होऊन जातं. आणि हेच वैशिष्ट्य आहे की आपल्याकडचं जे ट्रीटमेंट आहे ते लॉंग टर्म असतं. क्या बात आहे. अगदी. आणि अर्थातच ही सगळी वैशिष्ट्ये आहेतच, मात्र त्यापूर्वी आम्ही देखील ह्या ठिकाणी जाऊन सर्वे केला आणि त्या लोकांना ज्यांनी ह्या सगळ्या ट्रीटमेंट घेतल्यात त्यांचे काही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया आपण आता बघणार आहोत, की जेणेकरून तुमचा एक विश्वास बसेल, खात्री पटेल की आपल्याला आपले जर केस गळत असतील किंवा आपल्याला अकाली टक्कलपणा आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण की हेअर डॉकच्या ह्या ट्रीटमेंटने नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा अगदी नैसर्गिक पद्धतीने ही हेअर ग्रोथ होऊ शकते. ती कशी ते ह्या टेस्टिमोनियल्सच्या माध्यमातून तुम्ही ऐका आणि पहा. माझं नाव निशिकांत सुरेशराव कुलकर्णी, मी मूळचा नांदेडचा आहे. मला जवळपास 2 वर्षापासून मागील हेअर प्रॉब्लेम होते, केस विरळ होणे, कोंडा होणे डोक्यामध्ये. मी पुण्यातल्या हेअर डॉक क्लिनिकशी संपर्क साधला आणि तिथे गेल्या 10 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतो. आधी मी 6 महिन्याची ट्रीटमेंट घेतली होती. 6 महिन्यामध्ये मला खूप फरक जाणवला. केस नवीन ग्रोथ येऊ लागली, कोंडा कमी होत गेला. तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता. हा माझा आधीचा फोटो आहे आणि ही आत्ताची ग्रोथ आहे. म्हणजे मला तर स्वतः फरक जाणवलाच, पण माझ्यासोबत अनेक जणांनी, माझे जे कलिग्ज होते, कंपनीतले मित्र होते, नातेवाईक होते, त्यांनीसुद्धा सांगितलं की हेअर डॉकमध्ये जाऊन जी ट्रीटमेंट तुम्ही घेतलेली आहे त्याचा खूप इफेक्ट होतो आहे. आणि मी पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यांनाच सांगेल, ज्यांना असा प्रॉब्लेम आहे किंवा हेअर संबंधित इतर प्रॉब्लेम आहे, ते पुण्यामध्ये संपर्क साधून, हेअर डॉक्टरशी संपर्क साधून तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुमचा फायदा करून घेऊ शकता. मी जीवन सुभाष चव्हाण फ्रॉम नाशिक. मी 29 वर्षाचा आहे आणि हा माझा फोटो बघता तुम्ही. मी 6 महिन्या अगोदर हा माझा फोटो आहे. सो माझे केस खूप विरळ होते, माझा डॅन्ड्रफचा खूप प्रॉब्लेम होता आणि थर्ड थिंग की मला हेअरफॉल खूप जाणवत होता. सो मी एक ॲड बघितली, त्यानंतर हेअर डॉकमध्ये व्हिजिट केलं. सो त्यानंतर मला एक 2 महिन्यानंतर, ज्यापासून ट्रीटमेंट सुरुवात केली त्यानंतर मला 2 महिन्यानंतर हेअरफॉल आणि डॅन्ड्रफ दोन्हीही पूर्ण 99% स्टॉप झालेत. आणि त्यानंतर हा अगोदरचा फोटो आणि हा आत्ताचा तुम्ही माझं स्कॅल्प बघताय,
सो खूप डिफरंट जाणवतो आहे. आणि थँक्यू फॉर हेअर डॉक. सो आय ॲप्रिशिएट टू. आणि मी अजून खूप जणांना सजेस्ट करेल की तुम्ही ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. थँक्यू. तेव्हा आत्ताच आपण डॉक्टर बघितल्या, काही प्रतिक्रिया बघितल्या आणि त्यांचे खरोखरच इतकं मिरॅकल आहे हे खरं तर, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा ह्या ट्रीटमेंटचा इतका फायदा त्यांना झालेला आहे. काहींना कमी कालावधीत, काहींना थोडा वेळ लागला, मात्र केस जरूर आलेले आहेत आणि ते सुद्धा नॅचरल पद्धतीने. ही रूट ग्रो ट्रीटमेंट नेमकी काय आहे त्याविषयी काय सांगाल? रूट ग्रो ट्रीटमेंट एक युनिक ट्रीटमेंट आहे. ही नॅचरल आणि सेफ ट्रीटमेंट आहे. हे केसांच्या सर्व समस्यांवर 360 डिग्री अँगलमध्ये काम करते. म्हणजे हेअर फॉल कमी होते, कारण हेअर रूट स्ट्रॉंग होतात, डॅन्ड्रफ क्लिअर होतं. तर याचं कारण असं आहे की पर्सियाना अमेरिकना नावाच्या इंटरनॅशनल फ्रूटच्या स्टेम सेलपासून ही तयार झालेली आहे. 35 वर्षाच्या रिसर्चनंतर ही डेव्हलप झालेली एक सायंटिफिक ट्रीटमेंट आहे. ह्याच्यानी हेअर फॉलिकलला, हेअर रूट्सला डायरेक्ट नरिशमेंट प्रोव्हाइड केलं जातं ब्लड स्ट्रीममधून. त्याच्याने रूट स्ट्रॉंग होतात आणि एक्सटर्नली त्याला फोटोसिंथेसिस आणि एक्सटर्नल जे ट्रीटमेंट्स दिले जातात त्याच्याने खूप लवकर त्याचा परिणाम दिसून येतो. हे लाँग टर्म त्याचा बेनिफिट होतो. आणि भारतामध्ये फक्त हेअरडॉकमध्ये हे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आणि हेअरडॉकचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आमचं R&D सेक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्शन आहे, कॉन्स्टंटली वर्क करत असतं की अजून आपल्या पेशंटचं प्रॉब्लेम लवकर कसं सॉल्व्ह होईल, किंवा इंटरनॅशनली जे काही लेटेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल असतात ते आम्ही आमच्या पेशंटला प्रोव्हाइड करतो, जेणेकरून कमी कालावधीमध्ये त्यांना जास्त बेनिफिट होतो. अगदी आत्ता तुम्ही खूप चांगलं सांगितलं की अगदी कमी कालावधीमध्ये चांगला बेनिफिट तर होतोच आणि त्याचबरोबर अगदी नॅचरल पद्धतीने ही ट्रीटमेंट केली जाते, इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही पद्धतीने. आणि नक्कीच याचा फायदा आत्ता आपण काही टेस्टिमोनियलच्या माध्यमातून बघितलेलाच आहे. जर तुम्हाला अशा प्रकारची काही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही ह्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर अशा ट्रीटमेंटकडे वळा, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि जो कॉन्फिडन्स तुम्ही गमावला असाल तो पुन्हा एकदा तुमचा कॉन्फिडन्स मिळू शकतो. आणि अर्थातच अनेकांचे अशा समस्या असतात की केस नाही आहेत, टक्कल पडलंय, आता मी बाहेर कसा जाऊ, आता मी बाहेर कशी जाऊ, असं अनेकांना वाटत असतं. मात्र काळजी करू नका, कारण की आपल्याकडे हेअरडॉकमध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स अगदी खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत आणि ह्या ट्रीटमेंट्स नॅचरल पद्धतीने ह्या केल्या जातात. ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 8431117777 ह्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन कन्सल्टेशन देखील उपलब्ध आहे. तसंच पुणे इथे FC रोडवरती क्लिनिक आहे व पुण्याच्या पिंपळी सौदागर ह्या ठिकाणी हेअरडॉकचं क्लिनिक आहे. ठाण्यातल्या चरईमध्ये हे हेअरडॉकचं क्लिनिक आहे आणि औरंगाबादच्या वीर सावरकर चौकामध्ये देखील हेअरडॉकचं क्लिनिक आहे. तर तुम्ही ह्या परिसरात कुठेही असाल महाराष्ट्रामध्ये, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, हेअरडॉकमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता आणि नक्कीच त्याचा फायदा करून घेऊ शकता. त्यासाठी नंबर पुन्हा एकदा मी सांगते, 8431117777 ह्या नंबरवरती संपर्क साधा, अपॉइंटमेंट घ्या आणि पुढे ट्रीटमेंट करून घ्या. लवकरात लवकर गेलात तर खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला लवकर मिळतील आणि कमी कालावधीमध्ये तुम्हाला अगदी नॅचरल पद्धतीने ही हेअर ग्रोथ होईल. मात्र ह्यासाठी तुमच्या प्रकृतीनुसार ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे हे विसरू नका की आपल्याला ह्या लगेचच रिझल्ट मिळेल असं नाही. तूप खाऊन लगेच रूप येत नसतं. मात्र नक्कीच तुम्हाला फायदा होणार हे नक्की. आणि आत्तापर्यंत आपण काही टेस्टिमोनियल्स पण बघितलेले आहेत. डॉक्टर, अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण की रूट ग्रो ट्रीटमेंट ही नॅचरल ट्रीटमेंट आहे, तुम्ही आत्ता मगाशी सांगितलं तसं. पण ह्या ट्रीटमेंटनंतर त्या अनेकांना खूप चांगला फायदा झालेला आहे आत्तापर्यंत. पण ह्या जो रिझल्ट आहे तो कसा कायम टिकवता येऊ शकतो त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. हे ट्रीटमेंट कायम टिकवण्यासाठी किंवा माझं असं मत राहील की केसांची समस्याच कोणाला येऊ नये म्हणून मी काही टिप्स देतो, जेणेकरून जे ट्रीटमेंट घेतले त्यांचं लॉंग टर्म राहील आणि लोकांना पण समस्या येणारच नाही. बरोबर. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे हार्ड वॉटर टाळलं पाहिजे हेड वॉशसाठी. त्याच्यानंतर सकस आहार घेतला गेला पाहिजे, जेवण अगदी वेळेवर घेतलं पाहिजे, झोप पुरेपूर झाली पाहिजे, धूम्रपान टाळलं गेलं पाहिजे, तणावापासून दूर राहायला पाहिजे. पण तणाव येतोच, तर तणाव येतोच तर ते टाळण्यासाठी थोडंसं प्राणायाम केलं पाहिजे. हे छोटे छोटे थोडंसं वॉटर इनटेक पण जास्त घेतलं गेलं पाहिजे. हे छोटे छोटे टिप्स जर फॉलो केले
तर मला नाही वाटत कोणाला केसांची समस्या येईल खरंय. किंवा ज्यांना आली ट्रीटमेंट घेतली त्यांचं हे लॉंग टर्म त्यांचा बेनिफिट होईल आणि प्रत्येकजण एक हेल्दी लाईफ जगू शकतो. अगदी अगदी. आणि अर्थातच प्रत्येकालाच वाटत असं की आपल्याला खूप छान दिसायचे आणि केसांमुळे नक्कीच हे सौंदर्य खुलतं. आणि अशाच काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ज्यांनी हेअर डॉकमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली आहे त्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांना कसा रिझल्ट आला आहे ते आता आपण पाहूयात. हॅलो, मी सपना आणि मला बरेच दिवसापासून चाईचा प्रॉब्लेम होता आणि हेअरफॉल पण होता. पण इथे हेअर डॉकमध्ये आल्यावर आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर यू कॅन सी द डिफरन्स. आणि मला पुन्हा केस आलेले आहेत आणि आय कॅन सी की बेबी हेअर्स येत आहेत. सी यू कॅन सी द डिफरन्स इन दिस फोटो अँड हिअर आय गॉट न्यू हेअर. सो आय एम सो थँकफुल. थँक्यू सो मच हेअर डॉक. माझं नाव अन्नपूर्णा राहुल श्रीगादी. माझं वय 38 आहे. गेल्या 2 वर्षापासून मला खूपच हेअर प्रॉब्लेम होता. खूप केस पातळ विरळ झाले होते माझे. मला टक्कल पडत होतं. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स गेला होता. पण जेव्हा मी फेसबुकला G24च्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ पाहिला डॉक्टर सतीश वैष्णव सरांचा, त्याच्यानंतर मी इथे हेअर डॉकमध्ये ट्रीटमेंट घेतली. मला खूप फरक पडलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता माझा आधीचा फोटो आणि आत्ताचा ह्याच्यामध्ये किती फरक पडला आहे तो. थोडं अजून खाली होतं मॅम. ओके, ठीक आहे. जो बाल्डनेस आहे, थिनिंग आहे ते कवर झालेलं आहे आता. ओके, ठीक. ट्रीटमेंट घेतल्यामुळे झालेला फायदा व माझा जो कॉन्फिडन्स वाढला आहे त्याचा खूपच उपयोग झाला आहे मला. जेव्हा 4 चौघात मी जायचे तर मला असं वाटायचं की माझे खूपच म्हणजे नाही का जरा कॉन्फिडन्स गेला होता माझा. पण ही ट्रीटमेंट घेतल्यामुळे मला खूप चांगला बदल झाला माझ्या स्वतःमध्ये पण. तर तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता हेअर डॉकची. आणि त्यांचे टॅबलेट, शॅम्पू, तेल ह्याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट होत नाही. धन्यवाद हेअर डॉकचे. हॅलो, माझं नाव अश्विनी हातर्की. माझं वय 70 आहे आणि हे माझा आधीचा फोटो आहे. 2 वर्षापूर्वी मला पॅच सुरू झालं आणि मी इथं ट्रीटमेंट घ्यायला यायला लागले. आणि आत्ताचं ट्रीटमेंट माझं बऱ्यापैकी सगळं कवर झालं आहे आणि पॅच वगैरे कुठेही नाही आहे. आणि ट्रीटमेंट चालू आहे. 7 महिन्यापासून चालू आहे माझं ट्रीटमेंट. डॉक्टर, आत्ताच आपण प्रत्यक्ष ह्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत, आपल्या प्रेक्षकांनाही दाखवलेल्या आहेत. आणि जे आत्ता प्रेक्षक बघत असतील त्यांना नक्कीच आरशात बघितल्यावरती लक्षात येत असेल, अरे आपले पण केस खूप गळायला लागलेले आहेत. आत्ताच आपण हेअर डॉकमध्ये जाऊन ट्रीटमेंट करायला हरकत नाही. मात्र ज्यांच्या घरात अनुवंशिकता असते अशांनी नेमकं काय करायचं? कारण की त्यांना माहिती असतं की आपल्याला पुढे जाऊन कधी ना कधीतरी टक्कल पडणारच आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय सल्ला द्याल? ॲक्च्युली आजकाल सगळेजण हेल्थ कॉशियस झालेले आहेत. सगळेजण प्रत्येकाची काळजी घेतातच आहेत. जसं लहान मुलांमध्ये वॅक्सिनेशन हा प्रकार केला जातो की जेणेकरून आजार होऊ नये, तर तसंच हे जे काही ज्यांच्यामध्ये अनुवंशिक प्रॉब्लेम असतो, जीन्समध्ये असतं, त्यांच्यासाठी विशेष एक प्रिकॉशनरी ट्रीटमेंट आपल्याकडं हेअर डॉकमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त इनिशियली जसं हेअरफॉल जाणवायला लागलं तर त्यांच्यासाठी त्यांनी त्वरित हे ट्रीटमेंट प्रिकॉशनरी घ्यायला पाहिजे. बरेच जण हेल्दी हेअर आणि काळेभोर केस राहण्यासाठी हे ट्रीटमेंट घेतात. आणि काही काही पालक ज्यांना स्वतःला टक्कल आहे ते त्यांच्या मुलांना स्पेशली पाठवतात की बुवा मला तर झालं आहे, त्यावेळेस आमच्याकडे ट्रीटमेंट नव्हती, आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे, लवकर ट्रीटमेंट करून घे. तर हे प्रिकॉशनरी ट्रीटमेंट हेअर डॉकमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून निश्चितच हेअर रूट्स अजून स्ट्रॉंग होऊ शकतात आणि त्यांना बेनिफिट होईल. डॉक्टर, थोडक्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो किंवा पुढे ढकलू शकतो. म्हणजे ज्यांच्या घरात अनुवंशिकता असेल त्यांनी पण ह्या हेअर डॉकमध्ये अशा पद्धतीची ट्रीटमेंट उपलब्ध आहे, हेच फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच तुम्हाला जर काही अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स घ्यायच्या असतील लगेचच तुम्ही संपर्क साधा 8431117777 वरती आणि लगेचच अपॉइंटमेंट बुक करा. जेणेकरून तुम्हाला जर का आत्तापासूनच केस गळतीची समस्या किंवा टक्कलपणा जाणवत असेल, खास करून पुरुषांमध्ये हा टक्कलपणा लवकरात लवकर यायला सुरुवात होते, पण अनुवंशिकता असेल तर मात्र हा तुम्ही टाळू शकता किंवा पुढे ढकलू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठीच पुण्यातल्या FC रोडवरती, तसंच पुण्यातल्या पिंपळे सौदागर ह्या ठिकाणी हेअर डॉकचं क्लिनिक आहे. तसंच ठाण्यातल्या चरईमध्ये आणि औरंगाबादच्या वीर सावरकर चौकात हेअर डॉकचं हे क्लिनिक उपलब्ध आहे.
तर नक्कीच तुम्ही संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करून घ्या. आणि गेल्या 35 वर्षांचा अनुभव तर डॉक्टरांना आहेच, पण त्याचबरोबर 50,000पेक्षाही अधिक जणांनी ह्या ठिकाणी येऊन ट्रीटमेंट घेतलेली आहे. ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत, हे महत्त्वाचे. आत्ता आपण ह्याबद्दलही डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर, मला हेच जाणून घ्यायचं आहे, बऱ्याचदा असं होतं की आपण ट्रीटमेंट घेतो पण त्याचे साईड इफेक्ट्स असतात का, असे एक लोकांमध्ये समज असतो, गैरसमज असतो, तर त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली हे मागील 35 वर्षापासून आम्ही केसांच्या विविध समस्यांना उपचार देत आहोत. आत्तापर्यंत तरी कोणाला साईड इफेक्ट नाही झालेला आहे त्याचा, कारण हे सेफ ट्रीटमेंट आहे, विदाउट एनी साईड इफेक्ट आणि नॅचरल ट्रीटमेंट आहे. आणि बरेच पेशंटचे तुम्ही अभिप्राय ऐकले असेल तर त्याच्यात ते स्वतः सांगतात की आम्हाला काहीच त्रास झालेला नाही. तर हे उपचार पद्धती स्त्रियांनाही फायद्याची आहे, पुरुषांनाही फायद्याची आहे, मुलांनाही फायद्याची आहे, मुलींना सगळं वयोगटामध्ये हे रूट ग्रो ट्रीटमेंट आणि हेअर डॉगचं ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे. अगदी अगदी. आणि मला वाटतं की कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स तर नाहीच आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काळे भोर घनदाट केस हवे असतील आणि लवकरात लवकर हे ट्रीटमेंट सुरू करायची असेल तर 8431117777 वरती फोन करा आणि ह्या लगेचच अपॉइंटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि लवकरात लवकर जर ट्रीटमेंट घेतली तर लवकरात लवकर रिझल्टही पाहायला मिळेल. डॉक्टर, खरं तर वेळ संपलेली आहे, मात्र खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आणि जे अकाली येणारं टक्कलपणा असेल, केस गळती असेल किंवा डॅन्ड्रफमुळे, पोल्युशनमुळे किंवा अगदी आजकालच्या वेगवेगळ्या आजारांमुळे मोठ्या प्रमाणात केस गळतीची समस्या उद्भवते, मात्र त्यावरती हेअरडॉकमध्ये खूप चांगल्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत आणि त्या खूप चांगल्या तर आहेतच, पॉझिटिव्ह रिझल्टही देतात आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट ह्या सगळ्याबद्दल तुम्ही देत असतात. खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि ह्यानंतर ह्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथे थांबतोय. नमस्कार.